बीड जिल्ह्यातील डोंगरेवाडी येथील गणेश डोंगरे नामक तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. उसाची ट्रॉली भरलेलं त्याच्यावर अंगावर पडून त्याचा या ठिकाणी दुर्दैवी अंत झालेला आहे. जे आरोग्य सेवक आरोग्य दूत आहेत बाजीराव दादा चव्हाण यांच्या माध्यमातून या ठिकाणी आर्थिक मदत करण्यात आलेली आहे. परळी युवा सेनेच्या वतीने कैलास कावरे यांनी जो बाजीराव दादा चव्हाण यांचा वाढदिवस साजरी करत असताना कुठेतरी खर्च करण्यात येत असतो, जो की खर्च टाळून या ठिकाणी त्यांनी ती आर्थिक मदत सपोर्ट केलेली. काय दादा, या ठिकाणी तुम्ही बाजीराव दादा चव्हाण यांचा वाढदिवसावर जो अनावश्यक खर्च करतात तो खर्चाला फाटा देत या ठिकाणी तुम्ही या कुटुंबाला आधार देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात, काय बोला? परळी युवा सेना परळी मतदारसंघ आपले कैलास कावरे पाटील यांच्या वतीने आम्ही त्यांना 21,000 रुपये अशी मदत केलेली आहे. तरी सर्व युवा नेत्यांनी युवा तरुण पिढीने जे काय घडण ते फुल नाही फुलाची पाकळी अशा प्रकारे यांना मदत करावी, कारण की खूप बिकट परिस्थिती आहे यांची. आणि बाजीराव दादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्तानेच आम्ही आज इथं इतर खर्च टाळून यांना एक मदत म्हणून छोटीशी भेट दिलेली आहे. जे कारखानदार आहे, तुम्ही ऐकलंच असेल, ते कारखानदार सुस्त कारखानदार अद्यापपर्यंत त्यांचं पालकत्व स्वीकारायला तयार नाही किंवा यांना आर्थिक मदत करायला तयार नाही. त्यांच्या आवारामध्ये ही घटना घडली, त्यांच्या काही हलगर्जीपणामुळे या गोष्टी घडल्या, तरी देखील कारखानदार अद्यापपर्यंत झोपेचं सोंग घेत आहे. काय बोलायला अशा कारखानदार? काय या कारखानदारांवरती योग्य ती कारवाई व्हावी आणि या गरीब कुटुंबाला मदतीची गरज आहे आज, तर ती मदत भेटायला पाहिजे. आणि कारखाना खूप काही एवढं मोठं काय मागितलेलं नाही कारखान्याला, कारण की त्यांनी एक त्यांच्या आज कुटुंबातला माणूस गेलाय म्हणजे माणूस गेल्याच्या नंतरच सगळ्या गोष्टी कळतात. त्या जी जिम्मेदारी आता त्यांच्या जिम्मेदारी प्रमुख माणूस कुटुंब प्रमुख होता तो या जगामध्ये नाही राहिलेला, तरी कारखान्याने योग्य ती पटकन दक्षता घेऊन त्यांना मदत करावी अशी विनंती आहे माझी. काय परिस्थिती तुम्ही बघितली, बिकट परिस्थिती आहे, अतिशय डोंगरामध्ये त्यांचं घर आहे आणि घरचा करता पुरुष गेलेला आई वडील सुद्धा सतत आजारी असतात. 3 मुली आहेत, आज त्यांची पत्नी आणि 3 मुली आणि 2 आई वडील जे आहेत त्यांचा उघड्यावर संसार आहे. कुठेतरी आर्थिक मदत सर्व संघटनेने सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर या ठिकाणी द्यायला पाहिजे, त्यांना मदतीचा हात द्यायला पाहिजे असं आवाहन तुम्ही करणार? हा, या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की सगळ्यांनी मिळून यांना जर मदत केली तर कुटुंब कुठंतरी उघड्यावरती पडणार नाहीये. आणि सगळ्यांना एवढंच आवाहन करतो युवा सेनेच्या वतीने की खूप काही नाही पण फुल नाही फुलाची पाकळी यांना मदत करावी अशी विनंती करतो. आपल्यासोबत सायंबीरचे सरपंच आहेत. सरपंच, काय परिस्थिती या ठिकाणी तुम्ही आलात? अतिशय दुर्दैवी घटना आहे. गणेश डोंगरे त्या ठिकाणी एक सफरचंद खाताना त्याच्या अंगावर ट्रॅक्टर पडून त्याचा दुर्दैवी अंत झालाय आणि चक्क त्यांच्या पत्नी अश्विनी ज्या होत्या त्या लाईव्ह करत होत्या आणि त्या लाईव्ह मध्ये त्यांना ते दृश्य दिसलं. काय त्रास झाला असं त्यांना आपण तर भावना जाणू शकतो, परंतु या ठिकाणची जी परिस्थिती आहे, आज तुम्ही बाजीराव दादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त जो खर्च करणार होतात युवा सेनेच्या माध्यमातून तुम्ही तो खर्चाला फाटा देत या ठिकाणी आर्थिक मदत केली, काय सांगा? ते इथून आमच्या बीड जिल्ह्यातून बरेचसे लोक ऊस तोडायला जातात. ते बिराजदार कारखान्याला ऊस तोडण्यासाठी त्यांचे छोटंसं छकडे घेऊन ते गेलते. बहुतेक त्यांच्या घरीच 2 चुलत भाऊ अश्विनीताई आणि त्यांचे मालक घरच्या घरी एक छोटंसं छकडं बिराजदार कारखान्याला घेऊन गेले. ते काय घोटाळा म्हणतं कारखाना बंद राहिला, अजून बंद असल्यामुळे कारखाना मग ते त्यांनी छकडं तिथं उभा केलं आणि ऊसाची डायली त्याला ढका लागला आणि ते छकडं पडलं आणि त्यांनी त्या अश्विनीताईने एक त्यांना खायला आणून दिलं वाटतं चपात्यात काहीतरी, आणि ते लाईव्ह करत होतात आणि लाईव्ह करता करता ही गोष्ट झाली वाटते. आणि कारखान्याने त्यांना मदत केली नाही कुठल्याच, म्हणजे तिथे ते काय असते त्यांची यंत्रणा मशीन कारखाना प्रशासन बघा ना, त्या ठिकाणी जी गोष्ट घडली आहे अक्षरशः सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक दैनिकामध्ये बातम्या येत आहेत. सर्व काही गोष्टी वास्तव असताना त्या ठिकाणी एका दुसऱ्या ट्रॅक्टरचा या ट्रॉलीला धक्का लागलेला आहे आणि त्या ठिकाणी सांगितलं जातं की त्या ट्रॉलीमध्ये जास्त ऊस भरलेला होता आणि ती आपोआप एका साईडला कडलेली होती आणि ती पडली. असं न होता तिला कुठल्या तरी दुसऱ्या ट्रॅक्टरनं धक्का दिलेला आहे. त्या ट्रॅक्टरवर अद्यापर्यंत पोलिसांनी कारवाई केलेली. म्हणजे आमच्या इथून जे लोक समजा गेलते की कारवाई करा म्हणून, त्यांना काय असं रिस्पॉन्स दिला नाही वाटतं त्या कारखान्याने, म्हणजे मदत केली नाही. ते प्रॉपरचे असल्यामुळे मला वाटतं बहुतेक इकडून जाणाऱ्या लोकांना त्या कारखान्यावाल्यांनी मदत केली नाही बहुतेक, म्हणजे त्या कारखान्याने स्थानिकच्या लोकांनी विरोध केला वाटतं असं, म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी अशी मदत केली नाही. काय तुम्ही या ठिकाणची परिस्थिती पाहिली, काय आवाहन करणार तुम्ही सर्व समाज कार्यकर्त्यांना, सामाजिक संघटनेला आणि स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील किंवा इतर संघटना असतील, यांना काय आव्हान?
कालच प्रकाशदादा इथे येऊन गेलेले आहेत. प्रकाशदादा म्हणले होते आम्ही कारखान्यात मदत नाही केली तर आम्ही त्यांना मार्गदर्शन करू. पण तालुक्यातली आमच्या सर्व 6 टीम त्या कारखान्यात गेलेली आहे. म्हणजे ते कारखाना बंद करण्याच्या तयारीत आहे. ते म्हणजे काय झालंय ते संध्याकाळपर्यंत आपल्याला कळेलच, कारखाना बंद केलाय का किंवा त्यांनी मदत केली काय, आपल्याला 5 वाजेपर्यंत कळन. पाहू शकतात या ठिकाणी बाजीरावराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त जो युवा सेना प्रहरीच्या वतीने खर्च करण्यात येत असतो, जो त्यांचा वाढदिवस साजरी करण्यात येतो, सामाजिक उपक्रमांनी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाचं आयोजन करून त्या ठिकाणी त्यांचा वाढदिवस दरवर्षी साजरा करतो. परंतु यावेळेस त्यांनी हा सामाजिक उपक्रम कुठंतरी बाजूला ठेवत, कुठंतरी अवास्तव खर्च बाजूला ठेवत, त्या अवास्तव खर्चाला फाटा देत या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी जे गणेश डोंगरेच्या कुटुंबियावर आज वेळ आलेली आहे, जी बिकट परिस्थिती आलेली आहे, त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे, त्या घराला उभा करण्यासाठी कुठंतरी या अवास्तव खर्चाला फाटा देत या ठिकाणी त्यांनी आर्थिक मदत केली. परळी युवा सेना कैलास कावरेंच्या वतीने या ठिकाणी मदत देण्यात आली आहे. आपल्या सोबत मदत देताना साळेमेचे सरपंच असतील, बाळासाहेब मारकर असतील, यांच्यासह अनेक जण या ठिकाणी त्यांनी मदत दिलेली आहे. आणि यामध्ये अजून सर्व सामाजिक संघटनेने, लोकप्रतिनिधीने या ठिकाणी येऊन आर्थिक मदत द्यावी असे देखील आवाहन त्यांच्या माध्यमातून केलेलं. यामध्ये काय अजून नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन अल्ताफसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, डोंगरेवाडी, वडवणी.